हाय मंडळी, गुड मॉर्निंग. आज माझा भाऊ आलाय. शिमल्याला गेला होता फिरायला आणि आता त्याची म्हणजे तो आलाय आणि आता तो मित्रांना भेटायला गेलाय. तेव्हा मी उठली पण नव्हती. ते ब्लॉग स्टार्ट करणार होते मी, तो आलेला तेव्हा, पण तेव्हा मी उठली नव्हती आणि आता मी उठली आहे तर तो नाही आहे. तो गेला मित्रांना भेटायला. मग मी त्याला कॉल केला, बरं ये घरी. मग आता तो येणार आहे, मग तेव्हा आपण भेटू आणि बघू काय काय आणले त्याने आपल्यासाठी. ठीक आहे. हाय मंडळी, आता संध्याकाळ झाली आहे. खूप लेट उशिरा स्टार्ट केलं आहे. मी आता साहिल त्यांच्या घरी चालली आहे, तर आपण चालूया त्यांच्या घरी, त्याला माहीत नाही. आणि धीरज गेलाय पेट्रोल भरायला आणि आता तुम्हाला दाखवते स्नेहा काय करते. तर चांगला नाही आहे. दाखव काय दिलं बघ ना. हे बघा धीरजने, हे बघा आत्ता आंघोळ झाली आहे हिची आणि ती पण आता मी आली आहे ना, मी आली आहे म्हणून तिने आंघोळ केली आहे, नाही तर ती दिवसभर करणार पण नव्हती. आणि बोल आता याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? वीकेंडला कोण आंघोळ करतं ते सांग मला. काय लॉजिक आहे भाई. हॅलो गाईज, थांबा जरा तोंड धुया. नाही आम्ही लोक आंघोळ धुवून आलोय. या पोरगीने आता आंघोळ केली आणि याने आंघोळ केली आहे सकाळीच, असं मी एक्सपेक्ट करते. म्हणजे मी कोणासोबत ब्लॉग करते गाईज? तिला पण आंघोळ करत नाही. आणि आत्ता हातपाय धुवायला गेला हा पोरगा. मला खूप लाज वाटते गाईज. ऍक्सेंट चेंज होतो थोडा. ऍक्शन चेंज झालाय माझा. ऍक्सेंट माझी जीभ घसरली. मला सरळ बोलायचंय, माझी जीभ घसरली असं बोलू शकेल. बोलू शकतेस तू काही बोल. मी कोणाला काय बोलू शकते, पण मला कोणी काय बोलेल ते मी खपून नाही घेणार. डोंट अंडरस्टँड मेगा. बघूया आपण मेघाला काय काय कोण कोण बोलतात. शी पण याने आंघोळ नाही केली ना. तू केलीस का रे आंघोळ? नाही केली म्हणजे शी यार, मी ह्या तिघांसोबत ब्लॉग करते आणि तिघं पण बाई, मी एकटीच आंघोळ केली आणि हिने आता केली आणि याने आंघोळच नाही केलीये. तू किती दिवस नाही गेले? मी एकच दिवस त्याच्या चंदीगड याला शिमल्याला गेलते आंघोळ. शिमल्याला आंघोळ गेली 4 दिवस. शी बाबा, गेला तिला ताप आलता मला. कसं काय? गोळी घेतली झोपली सकाळी 12. वा गाईस, तुम्ही बघू शकता कुठे चालले फिरायला. ही कुठे चालले फिरायला साई? बाहेर निघते जरा, अजून फिक्स नाही. हे लोक बोलतात सेंट्रल पार्क. सेंट्रल पार्क नाही, सिटी पार्क. यार सिटी पार्कला बोलतात. पण आणि आता ही एवढी तयार झाली आहे ना की आम्ही लोक शॉक आहेत की कुठे जाणार आहेत. आणि या पोराला काहीच माहित नाहीये का आम्ही कुठे जाणार आहेत. फक्त गाडी तो नुसतं भडकतोय. कशी बाई तुम्हाला सांगा. मम्मी भाजी घ्यायला आले. पुढे पुढे चालले आणि मला तिच्या हातात देते. काय? हा घे घे. सगळ्याच आता हे पण आलेत आणि आईने माझ्या हातात खाऊ पण घेतलाय. खाऊ पण घेतलंय बघा. आमची आई शॉपिंग करते. यो गाई, हे बघा खाऊ दिलंय. हे सगळं 20-20 रुपयाचं घेतलं माहितीये का? केवढा भारी ना बघ बाबा. कसला भारी सूट घातलाय, कसला भारी सूट घातलाय. आमच्या मम्मीची शॉपिंग काय होती माहितीये का? फक्त खायला घेतला. हे बघा एवढी शॉपिंग केली आम्ही, बाकी काहीच नाही. काही रिपीट बोल एकदा. शी यार केड. आम्ही चाललो इकडनं घरी. हे बघा स्नेहा, तू कुठे चालली आहे? एवढा चष्मा. आता आम्ही नूडल्स बनवायला घेतलेत. पहिल्यापासून दाखवणार होतं तुम्हाला, पण काय थोडं बनवून झालं, लेट झाला थोडा. बघा कसं नमक तेवढंच बघून घ्या. स्वादनुसार नमक डालनाची आहे. नाही नाही बस कधी जास्त नमक टाकू देता. बस कधीतरी आम्ही असं कुकिंग ब्लॉग पण करू. कुकिंग ब्लॉग तर आता वाढलेला आहे. धूम चाले धूम. बाजूला काढते उचल ना. मस्त झालं. हाय गाईज, आता आम्ही चाललोय कुठेतरी फिरायला, पण यांना माहीतच नाही का कुठं जायचे. तुला लय माहितीये कुठं जायची धीरज? आपण पहिले पेट्रोल टाकायला जाऊया. पण आम्ही असं विचार पेट्रोल पैसे नाही. पण यांना पेट्रोल टाकायला पैसे पण नाहीये.
तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही करणार पेट्रोलला पैसे कसे येणार गाईज? आणि आम्हाला असं वाटतंय की आता आम्ही पहिले फिरून पण घेऊ. लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला मोठं करा. आता आपण निघूया थोडासा गेडी मार्गे आएंगे. गेडी मार्गे आएंगे, चलो गेडी. गाईज आम्ही आलोय पण एवढी गर्दी आहे बघा. आणि यांना किती टाइम लागतो काय माहिती. आता आम्ही आता या कोपऱ्यामध्ये थांबतोय आणि खूप छान वॉटर कंटेंट. गाईज आमचं पेट्रोल भरून झालेलं आहे तरी पण आम्हाला माहित नाही का आम्हाला कुठे जायचंय. जास्त नाही पण आम्ही लोक राऊंड मारून तरी येऊ. तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन बघायला. गाईज आता मी शेवटी एक मंदिरात आलोय. गाईज आता मला एक मंदिर भेटलंय तुम्हाला आता मी दाखवतो. हे कुठला मंदिर थांब ना. हे बघा जय माता मंदिर. गाईज हे बघा खूप छान मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. आता मी लोक दर्शन घेतो. सरक ना मला दर्शन घेऊ दे ना. हे घे मंदिरात आल्यासारखं टिक्कला तरी लाव. छान मंदिर आहे गाईज. दुर्गा माताचं मंदिर आहे इकडे. खूप छान मंदिर आहे. तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा. खूपच छान आहे. पट्टीवर गेलो असतो पैसे संपले. कडकी आहे. हे पण कट होणार आहे. आमचं अजून काहीच फिक्स नाही. मंडळी आमची मंडळी आहे. पाठी अरे जरा बघा आमची मंडळी. हाय मंडळी. तर आता आमचं सगळं राऊंड मारून झालेलं आहे आणि पेट्रोल वगैरे टाकून झालेलं आहे. सो आता आम्ही लोक ब्लॉग एंड करणार आहे. सो हा एक मेंबर आमच्या ब्लॉग मध्ये आलेला. तो तर मेन मेंबरच होता पण तो गेला होता शिमला. सो आता तो पण नेहमी दिसत राहील. आम्ही चौघं तुम्हाला दिसतच राहू. आणि जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपली मंडळी मोठी करूया. चला बाय.